औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळून सरकारी नोकरी लाटणाऱ्या अहिल्यानगर येथील एका संशयितावर सोलापूरच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गंभीर प्रकरणामुळे आता सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अर्थातच सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनात मोठी खळबळ उडाली. मागील 2-3 वर्षांच्या कालावधीत हॉस्पिटलमधून किती दिव्यांग प्रमाणपत्रे देण्यात आली त्या सर्वांची कसून माहिती घेतली जाईल. तसेच कार्यरत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले जाणार असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रामुख्याने अस्थिव्यंग, मानसोपचार, कान, नाक, घशासह 9 विभागांकडून दिव्यांग प्रमाणपत्रे देण्याचे काम होत असते. शासकीय नियमानुसार दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांना सर्वप्रथम ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागते. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये त्यांच्या सर्व प्रकारच्या आवश्यक वैद्यकीय तपासण्या केल्या जातात. तपासणी दरम्यान तज्ञ डॉक्टरांच्या दिव्यांगाचे नेमके प्रमाण पाहतात आणि त्यानुसार हे दाखले दिले जातात. डॉक्टरांनी माहिती भरल्यानंतर हे प्रमाणपत्र अंतिम स्वाक्षरीसाठी वैद्यकीय अधीक्षक किंवा अधिष्ठाता यांच्याकडे जाते. UDID चे संकेतस्थळ ओपन करून डॉक्टरांनी भरलेली माहिती आणि अर्जदाराने सादर केलेल्या कागदपत्रांची सविस्तर तपासणी करूनच दिव्यांग प्रमाणपत्राचे वितरण केले जाते. मात्र ही सर्व तपासणी करण्यासाठी एका विशिष्ट पासवर्डची गरज असते. हा पासवर्ड अत्यंत गोपनीय असून त्याचा वापर व्यवस्थित करणे गरजेचे आहे. या प्रकरणात या गोपनीय पासवर्डच्या वापराचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून बोगस प्रमाणपत्र मिळवणाऱ्या दिव्यांग लोकांचे आता धाबे दणाणले आहेत. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे.